हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहतोय मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी या पुस्तकातील स्थूल वाचन, ज्याचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. तर आता आपण पाहतोय मोठे होत असलेल्या मुलांनो, जे स्थूल वाचन आहे. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर, जन्म 1943. तर त्यांचा आपण आता परिचय पाहणार आहोत. तर ते कोण? तर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. तर या पूर्ण स्थूल वाचन याच्यामध्ये काय आहे, तर हे एक पत्र आहे जे डॉक्टर काकोडकर यांनी जी मोठी मुलं होतात त्या मुलांसाठी हे त्यांना उद्देशून लिहिलेलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. आता बार्क म्हणजे काय? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र. याचे लघुरूप काय आहे? बार्क. तर इथले जे अनुभव त्यांचे आहेत, तर या हे जे अनुभव आहेत ते मुलांसाठी निश्चितच उपयोगी पडतील अशी त्यांना आशा आहे. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. म्हणजे आपण कोणतंही काम करताना किंवा कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करताना जी छोटी छोटी कामं असतात त्या कामातूनच मोठ्या कामाची सुरुवात होत असते. म्हणून कोणतंही छोटं काम हे कमी दर्जाचं न मानता ते करण्याची जर आपण सवय ठेवली तर मोठं काम हे आपण सहजरित्या करू शकतो, त्याच्यामध्ये अडचणी येत नाहीत, असा संदेश या पाठामधून आपल्याला डॉक्टर काकोडकर देतात. हे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. आता त्यांचं पत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या पत्रामध्ये काय दिलेलं आहे पहा. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. आता बार्क म्हणजे काय ते आपल्याला मी सांगितलेलं आहे. तर या पत्रामध्ये लेखकांनी आपले 2 अनुभव पूर्ण या पत्रामध्ये सांगितलेले आहेत. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर माझे हे जे अनुभव आहेत ते तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. म्हणजे तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही या ठिकाणी निश्चित करणार आणि ते निश्चित करण्यासाठी तुम्हाला माझे अनुभव उपयोगी पडतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. तर बार्क म्हणजे काय हे आपल्याला समजलंच असेल. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र याचं लघुरूप. होमी भाभा. आता आपण होमी भाभा हे आहेत होमी जहांगीर भाभा, त्यांचा हा फोटो आहे. तर यांच्याविषयी इथं या ठिकाणी सांगत आहेत. तर होमी भाभा
यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. पहा, होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. म्हणजे त्यांनी अणुसंशोधनाचा पाया घातल्यामुळं भाभा अणुसंशोधन केंद्र असं या संस्थेला नाव दिलेलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. म्हणजे आताचं जे बार्क या संस्थेचं स्वरूप आहे ते अतिशय मोठं आहे. ही संस्था अतिशय मोठी आहे, परंतु ज्यावेळी लेखक ट्रेनिंग स्कूलला तिथे गेले होते त्यावेळी ती संस्था होऊन फक्त 7 वर्षे झाली असतील. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. तर या ट्रेनिंग स्कूलला लेखक ज्यावेळी गेले त्यांच्यासोबत आणखी जवळपास 100 मुले मुली होते आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभांनी सुद्धा 3-4 वेळा त्या ठिकाणी भेट दिली होती. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. स्फूर्तिदायक म्हणजे प्रेरणा देणारं. तर ते व्यक्तिमत्व कसं होतं? अतिशय प्रेरणा देणारं. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? म्हणजे पहा, लेखक आणि त्यांच्यासोबत असलेले जे 100 मुले आणि मुली, तर हे सगळे होते. तर त्यांना विचारतात की आम्ही इतके जण सगळे आहोत, पण आम्हाला पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? तर त्यावेळी होमी भाभा त्यांना उत्तर काय देतात पहा, की तुम्ही त्याची इतकी काळजी का करता? म्हणजे तुम्ही कामाची किंवा काम पुरण्याची इतकी काळजी का करत आहात? हे आहेत होमी जहांगीर भाभा. हा जो फोटो आहे तो आहे बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा, म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्राचा. हे पहा, हा लांबून घेतलेला फोटो आहे. तर या ठिकाणी आता आपण पाहतोय भाभा होमी भाभा जे आहे तर ते उत्तर काय देतात पहा, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. म्हणजे काम पुरण्याचं किंवा काम किती आहे याची तुम्ही काय चिंता करत आहात बरं? तुम्ही काय करायचं? फक्त संशोधन करत राहायचे. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. पहा, तुम्ही फक्त काय करायचं? संशोधन करायचे. म्हणजे एवढे सगळे लोक या ठिकाणी काम करत आहेत, मग सरकारला खर्च किती येईल ही चिंता तुम्ही करायची नाही. तुम्ही काय करायचं आहे? फक्त स्वतःचं काम निर्माण करायचं आहे. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. म्हणजे आपण आता काय करायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. म्हणजे सांग काम्यासारखं काम करायचं नाही. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बघा, होमी भाभांचं उत्तर काय होतं की बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नाही तर कामच नाही करायचं किंवा आपल्याला कामच नाही असं समजायचं, तर हे सर्व चूक आहे. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजे अशा प्रकारे भावांनी काय सांगितलेलं आहे की आपण दुसऱ्याने सांगितले तेवढंच काम करायचं नाही, तर आपण आपलं काम हे स्वतः निर्माण करायचं आहे. तर अशा प्रकारे लेखकांनी सुद्धा आपला अनुभव या ठिकाणी
सांगितलेलं आहे आणि अनुभवानंच ही गोष्ट त्यांच्यासुद्धा लक्षात आलेली आहे. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. म्हणजे संशोधन करताना पहिल्यांदा कुणीतरी बोट धरून आपल्याला चालवते, काहीतरी दिशा दाखवते, हे 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकसुद्धा आहे. पण शेवटी आपल्याला स्वतःला सक्षम करायचं आहे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. म्हणजे आपली स्वतःची ऊर्जा, स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे आणि स्वतःचे रस्ते, स्वतःचे मार्ग हे स्वतःच शोधले पाहिजेत. आता हा झाला त्यांचा पहिला अनुभव. आता लेखक सांगत आहेत दुसरा अनुभव. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले. तर या ठिकाणी लेखक दुसरा अनुभव सांगतात की ट्रेनिंग स्कूलमधलं प्रशिक्षण संपलं आणि ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तेव्हा तेथे एका मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आलं. लेखक सांगतात, आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तर अशा प्रकारे लेखक मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला तयार झालेले आहेत. त्यांच्याकडे यंत्रसामग्री आहे, परंतु आतापर्यंत ती कुणीही वापरलेली नव्हती. मग याच्यावरती लेखक सांगतात की ते काम करण्यासाठी तयार आहेत, पण त्यांना एका वेल्डर आणि फोरमनची गरज होती. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. तर या ठिकाणी त्यांनी वेल्डर आणि फोरमनची गरज सांगितली होती, परंतु त्यांना उत्तर काय मिळालेलं आहे की तुला कुठलीही मदत मिळणार नाही, स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. म्हणजे वरिष्ठांनी आज्ञा केलेली आहे की आपण स्वतःच फक्त एकट्यानंच ते काम पूर्ण करायचं आहे. तर ही आज्ञा त्यांनी पाळलेली आहे आणि खूप धडपड, कष्ट, मेहनत करून त्यांनी आपलं काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. म्हणजे लेखकांनी कष्ट करून या ठिकाणी यश मिळवलेलं आहे आणि या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवल्यानंतर मग त्यांना विचारण्यात आलं की आता सांग तुला काय पाहिजे. म्हणजे तुला कुठली मदत पाहिजे, कोणत्या मदतीची आवश्यकता आहे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तर त्या ठिकाणी लेखकांना विचारल्यानंतर की तुला जी मदत पाहिजे, म्हणजे वेल्डर पाहिजे असेल, फोरमन पाहिजे असेल, जी मदत पाहिजे असेल ती मिळेल. यावर लेखकांचं उत्तर काय होतं पहा, की आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. तर याच्यावरती त्यांना उत्तर काय देण्यात आलं पहा लेखकांना, की काम सुरू करण्याआधी लोक काम पूर्ण करण्यासाठी अनेक मागण्या करत होते आणि या मागण्यांमुळं, या वृत्तीमुळं काय झालं होतं, हे काम पूर्ण झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे आता लेखकांना सगळ्या प्रकारची मदत द्यायला ते तयार होते की आता हाताखाली पाहिजे तेवढे लोक तू घेऊ शकतोस, कारण ते तुझं ऐकतील,
कारण त्यांनी पाहिलंय की तू हे काम करू शकतोस आणि एकटा माणूस हे सर्व काम करू शकत नाही, त्याला मदतीची आवश्यकता आहे, म्हणून तुला सर्व मदत मिळेल. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी इतरांना दाखवा. तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. म्हणजे आपण काहीतरी करू शकतोय हे आधी दाखवायचं आणि मग आपण दुसऱ्यांना काम सांगू शकतो. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. म्हणजे ज्यावेळी आपल्यालाच काम येत नसेल तर आपण दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. लेखकांनी या पूर्ण स्थूल वाचनामध्ये 2 अनुभव सांगितलेले आहेत पहा. तर दुसरा अनुभव या ठिकाणी सांगितले की त्यांनी धडा काय शिकलेले आहेत ते, की दुसऱ्या अनुभवातून ते धडा शिकलेले आहेत. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. त्यांनी काय सांगितले की 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव लेखकांना आजसुद्धा महत्त्वाचे वाटतात आणि यातला आशय, यातला अर्थ आपण नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल. अशा प्रकारे लेखकांनी आपले 2 अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत, ज्याचा आपल्याला मोठे होत असताना मुलांना फायदाच होणार आहे. तर हे जे स्थूल वाचन आहे ते इथेच आपण संपवत आहोत. तर या ठिकाणी शेवटचा भाग म्हणजे होमवर्क. तर होमवर्क आजचा आहे की लेखकांनी सांगितलेले 2 अनुभव आपल्या शब्दात लिहा. आपल्याला होमवर्क काय आहे? लेखकांनी सांगितलेले 2 अनुभव आपल्या शब्दात लिहा.